गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आणलोय NHM संदर्भामधला. NHM कर्मचारी जे कोणी आहेत त्यांच्या संदर्भात खूप महत्त्वाचा अपडेट आहे. कारण NHM परमनंट करण्याचं जे शासनाचं नियम आहे ते चालू झालेलं आहे, त्यांचं काम पण चालू झालेलं आहे. तर त्या संदर्भाचं आहे, NHM परमनंटच्या संदर्भामध्ये आहे. तर कोणी काढलेलं आहे? माननीय श्री अमित विलासराव देशमुख साहेबांनी काढलेलं आहे. आमदार महाराष्ट्र लातूर जे आहेत शहरी यांचे आहेत. तर त्यांनी पत्र काढलेलं आहे. तर त्यांनी कोणासंदर्भात पत्र काढलेलं आहे तर हे सर्व माहिती पाहून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल की NHM कर्मचाऱ्यासंदर्भात काय चालू आहे, त्यांचा संप काय चालू आहे, ह्या सर्व गोष्टी भेटेल. तर पहा, पहिली गोष्ट सांगतो की NHM हे खूप वर्षापासून कंत्राटी काम करत आहेत. पहिली त्यामध्ये यांना कोणत्याही सेवा वगैरे भेटल्या जात नसतात. ह्या पूर्णपणे 20,000, 22,000, 25,000, 18,000, 17,000 अशा प्रकारे हे जॉब करतात. सेम काम असते, सर्व सेम असते, पण यांना पगार जो असतो तो खूप कमी असतो. तर यांना हे परमनंट करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यांना परमनंट करण्याची प्रोसेस पण चालू झालेली आहे. जवळपास यांचं परमनंट करण्याचा नियम असे आहेत की ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत कामामध्ये त्यांना सुरुवातीला सिनियरिटीनुसार परमनंट करण्यात येणार आहेत. ठीक आहे. 2015 पासून ते 2015च्या अगोदरच्या आणि 2019च्या अगोदरच्या अशा 2 शिफ्टमध्ये आपण 2 पत्र पाहिलेले आहेत. त्यांचे व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत ग्रुपवर. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पहा, पुढचा व्हिडिओ पहा. यामध्ये जे आहे आता सध्याचा महत्त्वाचा म्हणजे मान्य कोणी काढला आहे हा पत्र? अमित भैया विलासराव देशमुख जे लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांनी कोणासाठी काढला आहे? प्रकाश आंबेडकर जे आहेत, प्रकाशजी आंबेडकर साहेब, ज्यांनी मंत्री आहेत सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांचे. ठीक आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आहेत. त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे. कोणी पाठवले? अमित विलासराव देशमुख साहेबांनी. विषय काय आहे यामध्ये पहा. विषय सांगितला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या नियमित शासन सेवेतील समायोजनास होणारा विलंब जो आहे तो दूर करून इतर मागण्या तात्काळ सोडविण्याबाबत. का? कारण हे कर्मचारी सध्या आहेत संपामध्ये. ठीक आहे. तर हे संप असल्यामुळे जे सेवा जे आहे, जे आरोग्य सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. तर ते हे लवकर केलं तर तेवढंच त्यांना जे आरोग्य सेवा जी आहे ती लवकर भेटेल. त्यामध्ये संदर्भ पण जोडलेला आहे. संदर्भ 14/3/2024चा पण आहे. त्यानंतर 5/8/2025चा आहे आणि 21/8/2025चा पण आहे. हे जे आहे तर संदर्भ यामध्ये जोडलेले आहेत. या तारखाचे तुम्हाला पाहिजे असतील तर या तारखाचे संदर्भ तुम्ही GR महाराष्ट्र किंवा शासनाच्या सेवेच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर यामध्ये काय सांगितले पहा. सुरुवातीला पहिलं, आदरणीय महोदय, ठीक आहे, उपरोक्त विषय की आपणास जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नॅशनल रूरल हेल्थ मिशन नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ शासनाच्या निष्ठेने सेवा बजावलेली आहे असून कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा त्यांनी साथीच्या रोगामध्ये आपलं जीव धोक्यात घालून त्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे. कोविड योद्धा म्हणून त्यांना गौरव पण आपण केलेला आहे जे शासनाने. त्यानंतर संदर्भ शासन निर्णयाद्वारे शासनाने संदर्भ इथं जोडलेला आहे. ते जे सांगतात ते हे जे संदर्भाचे आहेत त्यांच्या निर्णयाद्वारे काय सांगतायत पहा. मान्यता दिलेली असून त्यांच्या अंमलबजावणीस त्यांना समायोजन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर क्रमांक 2 नुसार वेतनवाढ, विमा धोरण, लॉयल्टी बोनस, त्यानंतर बदली धोरण इत्यादी मागण्याबाबत संबंधित प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी. यामध्ये दिरंगाई म्हणजे लेट जे होत आहे परमनंट करण्यामध्ये, त्यानंतर त्यांचे जे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्ण दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवाल्यांचं सर्वांचा संप आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा संदर्भ 3मध्ये काय सांगता येतं. लातूर जिल्हा समितीच्या मागण्या व काम बंद आंदोलनाचे निवेदन प्राप्त झाले असून सदर कर्मचाऱ्यांची न्याय मागणीस मी पूर्ण पाठिंबा व्यक्त करत असून त्यांच्या नियमित सेवेत समायोजन व इतर मागण्याची पूर्तता त्वरित होण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती मान्य अमित भैया यांनी शासनाला दिलेली आहे. कोण आहे तर आरोग्यमंत्री यांना सांगितलेलं आहे. यांची सही वगैरे आहे. ठीक आहे. तर पहा यांचं संप चालू आहे. संपामध्ये जे काही होईल लवकरच होईल. त्यामध्ये त्यांना मान्यता शासनाने द्यायला पाहिजे. सर्व गोष्टी परमनंट लवकरच त्यांच्या झाल्या पाहिजे. त्यांच्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांनी स्वतः हे काम सेम करतात, सर्व गोष्टी सेम करतात, पण त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत पूर्ण भेटत नाहीत. ठीक आहे. तर हे पत्र आहे 7 सप्टेंबरचं. आज 9 सप्टेंबर आहे. 2 दिवसापूर्वी हे पत्र आलेलं आहे. अशा संदर्भात जे काही अपडेट असतील ते आपण व्हिडिओवर अपलोड करत राहू. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर डेली टाकण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जे कोणी संपामध्ये आहेत वगैरे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.